नमस्कार, मी स्वर्धा. मुंबई 24च्या विशेष वृत्तात आपलं स्वागत. वरळी फेस्टिवल 24 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलाय. या फेस्टिवलचं उद्घाटन दबंग अभिनेता सलमान खान याच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसंच इथं विविध खाद्यपदार्थांचे आणि वस्तूंचे स्टॉल्स पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटींची मंदियाळीही इथं असणार आहे. याविषयी मुंबई 24चे संचालक विक्रांत जोशी यांनी गृहनिर्माण मंत्री सचिन अहिर यांच्याशी बातचीत केली आहे. पाहूयात. नमस्कार. मुंबई 24च्या विशेष सत्रात आपले स्वागत आहे. जानेवारी महिना म्हटला की राजकीय लोकांचा आणि राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा महिना. महोत्सव जसं ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या जाती जमातींच्या लोकांना भरवण्यात येतो, तसंच एक आगळा आणि वेगळा कार्यक्रम किंवा मेळावा गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन भाऊ अहिर पण भरवतात. आपण या महोत्सव काय आहे आणि याच्याबद्दलचं महत्त्व काय आहे, हा कधी सुरुवात झाला, याबद्दल सचिन भाऊंकडनं जाणून घेऊया. सचिन भाऊ नमस्कार. नमस्कार. सचिन भाऊ, वरळी महोत्सव 24 तारखेपासून सुरू होत आहे. या सणाचं महत्त्व काय तुमच्यासाठी? हा महोत्सव तुम्ही तुमच्या मतदारसंघात दरवर्षी भरवता. हे महोत्सवाची सुरुवात आम्ही यासाठी झालं की एक लोकप्रतिनिधी निवड आमच्याकडे पाहताना जो दृष्टिकोन लोकांचा असतो ते वॉटर गटर आणि मीटर पुरता असतो. परत एक सामाजिक बांधिलकी पण आम्हाला निर्माण करावी लागते. एक व्यासपीठ आपल्याला करावी आणि त्यातून जे होतकरू जी अशी मुलं आहेत, कला असेल, क्रीडा असेल, शैक्षणिक स्तरावरती त्यांना कुठेतरी एक व्यासपीठ मिळावा हा दृष्टिकोन ठेवून या महोत्सवाची आम्ही गेल्या 3-4 वर्षापासून सुरुवात केली. हळूहळू आमच्या हे लक्षात आलं की हा महोत्सवाची व्याप्ती एवढी मोठी होती की निव्वळ आमच्या वरळीपुरतं ह्याला मर्यादित ठेवून चालणार नाही. म्हणून आपण वरळीच्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये ह्याला घेऊन जात असताना मुंबईला पण मुंबईच्या नकाशामध्ये आपण कसं आपलं अस्तित्व टिकून राहू शकतो हा बघण्याचं झालं. विशेषतः वरळी म्हटलं तर वरळीचा गटार, वरळीचे मोठमोठे केबलचे लाईन, मस्जिद, मंदिरं एवढ्या पुरताच मर्यादित त्याच्याकडे पाहायला गेलं. पण आज वरळीची एकंदरीत स्कायलाईन ही बदलताना आपल्याला पाहायला मिळाली. झोपडपट्टीचा पुनर्वसन होत असताना नवीन लोकांना घरं मिळत आहेत. जुन्या चाळी जे मोडकळी झालेले आहेत ते चांगल्या रीतीने चाळीमध्ये जात आहेत. मोठमोठे टोळी जंगी टावर येत आहेत. हे सर्व करत असताना पण तिकडची जी मूलभूत संस्कृती आहे ह्याचा कुठेतरी जतन व्हायला पाहिजे. ती संस्कृती कुठे हद्दपार होता कामा नये. आणि जो सर्वसामान्य माणूस जो केंद्रबिंदू ठेवून जे आम्ही काम करतोय ते कुठेतरी हद्दपार ह्याच्यातून बाहेर चाललं आहे. ही जी एक मानसिकता होती त्यातून हे संस्कृतीचं जतन व्हावं म्हणून आपण हा वरळी महोत्सवाचा आपण आयोजन आणि नियोजन आम्ही केलेलं आहे. आणि गेल्या वर्षीपासून याला एका अजून वेगळ्या उंचीवरती नेऊन जाण्याचं काम केलं. मग ते सेलिब्रिटीपासून तर वरळी कोळीवाड्यातल्या आमच्या कोळी बांधव असतील त्यांच्या स्टॉल्सपासून तर वेगवेगळे विभिन्न कार्यक्रम आपण या निमित्ताने आयोजित करण्याचं काम केलं आहे. भाऊ, तुमची दहंडी ही तर फार फेमस असते, पण मला या महोत्सवामध्ये तुमची मिसेस पण याच्यात तुम्हाला खूप उत्तम रीतीने साथ देते, तर त्यांचा याच्यात काय रोल असतो? श्री संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो आणि श्री संकल्प प्रतिष्ठानमध्ये त्या नेहमी पुढाकार घेणारे आहेत आणि एक सामाजिक बांधिलकी ठेवून वेळोवेळी ते काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. वेळेअभावी मला जास्त वेळ देता येत नाही आणि म्हणून अशावेळी त्यांची नक्कीच मदत मोठ्या प्रमाणावरती होत असते आणि म्हणून त्या नेहमीच माझ्यासोबतही असतात. यावेळीचा जो वरळी महोत्सव एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्ही करतो. पहिल्यांदा आपण रेसकोर्सवरती जो सर्वसामान्य माणूस आहे तो कधी रेसकोर्स ज्याला पाहायला मिळाला नाही, त्यानंतर जे मोठमोठे रेस्टॉरंटमधले जे त्यांना खाद्यपदार्थ आहेत ते कुठे मिळत नाही, अशा सर्वांसाठी ते एका व्यासपीठावरती आपण हे सर्व खाद्यपदार्थ आणण्याचं काम करतो आहे. गेल्या वर्षी सत्यपाल सिंग साहेब, मुंबईचे आयुक्त कुंटे साहेब यांनी आपल्या शोसाठी जेवण बनवलं होतं. यावेळी देखील मनोज श्रीवास्तवजी आहेत, महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत, ते त्यांच्या शोसाठी जेवण बनवण्याचं काम करणार आहे. हर्षद वारसी आहेत, सेलिब्रिटी आहे, ते देखील येणार आहेत. त्याप्रमाणे आम्ही रवी शास्त्री साहेबांशी चर्चा केली, ते कदाचित मुंबईला असते तर ते देखील येण्याचा प्रयत्न करतात. आणि एक आगळं वेगळं त्यातून एक संदेश या वरळी महोत्सवाच्या माध्यमातून कुक फॉर हर ही एक नवीन कन्सेप्ट आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. 24 तारखेला सलमान खानजी स्वतः या महोत्सवाचा शुभारंभ करणार आहेत. 2-3 दिवस पूर्ण रीतीने वेगवेगळी गंमत जम्मत, त्याहीपेक्षा कला, क्रीडा, शैक्षणिक स्तरावरती जे कार्यक्रम आहेत विभिन्न आम्ही करण्याचं नियोजित केलेलं आहे. यावेळी एक विशिष्ट अशी आहेत की आम्ही कलर रन केलेलं आहे 26 तारखेला. म्हणजे देशाचे तिरंगी कलरमध्ये लोक धावतील आणि रंगाचा पूर्ण तो वातावरण पूर्ण तिरंगामय करण्याचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे परवीन बेगम यांचा मॉर्निंग रागा हा 26 तारखेला एक मोठा आकर्षण राहणार आहे. 26ला संध्याकाळी लेझर शोपासून तर या विभिन्न कार्यक्रम करत असताना देखील आपण 29 आर्टिस्टांना त्या एका व्यासपीठावरती संधी आपण देण्याचं काम करूया. आणि हे आज असं ह्या वरळी महोत्सवाची ख्याती होते की एक काळ असं होतं की आम्हाला आर्टिस्टला बोलवावं लागायचं.
आज आम्हाला आर्टिस्टांना थांबवावं लागतो किंवा आम्हाला तेवढा वेळ नाही या 3 दिवसामध्ये देता येणार नाही. ही एक मोठी प्रमाणावरती ख्याती या महोत्सवाच्या माध्यमातून झालेली आहे. तरुणांना विशेष करून ऑनलाईन शॉर्ट फिल्म्सची कॉन्टेस्ट देखील आम्ही मोठ्या प्रमाणावरती रन करतो आहे. ते देखील एक वैशिष्ट्य आहेत आणि एक पूर्ण व्यासपीठ या शॉर्ट फिल्मच्या कॉम्पिटिशनसाठी देखील देण्याचं काम करतो. भाऊ, हा जो महोत्सव आहे हा एक टीम स्पिरिटेड गेम असतो. तर तुम्हाला असे काही तुम्हाला वाटतात की हे 4-5 माणसं त्यांचे नाव जर तुम्ही यांना सांगता आले की हे 4-5 माणसं जे मला खूप हातभार लावतात गेले 4-5 वर्ष? माझे स्वतः आहेतच. आमची संपूर्ण कार्यकर्त्यांची टीम आहे, श्री संकल्प प्रतिष्ठानची टीम आहे. इव्हेंट मॅनेजमेंट आमचे राहुल गोम्स हे गेल्या 2 वर्षापासून आमच्याबरोबर ते काम करतायत. ती मंडळी आहेत. प्रेसवाल्यांचा फार मोठ्या प्रमाणावरती, आपल्या सर्वांसारख्यांचा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पण फार मोठ्या प्रमाणावरती साथ आहे. यावेळी DNA पण आम्हाला गेल्यावेळी टाइम्स ऑफ इंडिया आमच्याबरोबर, यावेळी DNA पण फार मोठ्या प्रमाणावरती आम्हाला मदत करण्याचं काम केलं. तर ह्या संपूर्ण टीमवर्कनीच हे होऊ शकतात. आर्टिस्ट लोक आहेत विशेष करून, एक सामाजिक बांधिलकी ठेवून त्यांनी या व्यासपीठावर येण्याचं काम केलं. विशेषतः सलमान खानजी सर्व आपले अपॉइंटमेंट्स कॅन्सल करून 24 तारखेला त्यांचा फिल्मचा मोठ्या प्रमाणावरती रिलीज आहे, ते रिलीज सोडून ते या कार्यक्रमासाठी येत आहेत. हे सर्व वैशिष्ट्य त्यांचं आणि म्हणून या सर्वांची साथ जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत हा कार्यक्रम काय पूर्ण होऊ शकतो. भाऊ, राजकीय स्तरावर आप हा पक्ष आता इथे आलेला आहे, तर तुमच्या मतदारसंघात तुम्हाला वाटतं की काही थोडाफार म्हणजे समीकरण थोडंसं बदलण्याचे चिन्ह तुम्हाला दिसतं? आपली नक्कीच मतदारांमध्ये एक जागृती आणलेली आहे. आता विशेषतः उमेदवार कोण असेल, तो कशा प्रकारे असेल, कशा प्रकारे तो कुठचे मुद्दे घेऊन येतात, या सर्व गोष्टीवरती पाडता येईल. एक जी लाट जी गेल्या देशभरामध्ये जी पसरली गेली होती आणि विशेष करून जी मीडियाने क्रिएट केली गेली होती, ती लाट खालच्या स्तरावरती फार मोठ्या प्रमाणावर अशातला भाग नाही आहे. कारण आजही लोकांना जे अनेक नागरिक समस्यापासून वंचित आहेत त्यांना हे माहिती आहे की लोकप्रतिनिधीची जबाबदारी काय असते आणि कुठचा लोकप्रतिनिधी डिलिव्हर करू शकतो. आणि म्हणून फार मोठ्या प्रमाणावरती काय प्रतिसाद त्यांना असं मिळेल असं मी समजत नाही. पण आम्ही गफलतमध्ये नाही आहोत. कुठे कमी पडत असलो तर तिकडे देखील आपली यंत्रणा असेल किंवा आपले कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करणार. भाऊ, तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात आणि तुमच्या महोत्सवाला मुंबई 24 आणि मुंबई 24च्या प्रेक्षकांतर्फे कोटी कोटी शुभेच्छा. धन्यवाद. मी अपेक्षा करेन आपण सर्वांनी वरळीला यावं. 24, 25, 26ला या महोत्सवामध्ये आपण देखील सामील व्हावं. धन्यवाद. या विशेष वृत्तात वेळ झाली इथेच थांबायची. आपण पाहत रहा मुंबई 24. नमस्कार.